दोन बंधू एकत्र आल्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही नाही, अंधारात एकटं गेल्यापेक्षा कोणीतरी सोबत आहे. बाकी यांच्या नशिबी अंधार काय चुकणार नाही. शिवसेना पक्ष म्हणून किंवा एक व्यक्तिगत एकनाथ शिंदेवर जर कुणी आरोप केले तर मग प्रकाश महाजन त्या पातळीवर उत्तर देऊ शकतो. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर कुणाशी तुलना करतो. आफ्टर ऑल आय एम महाजन. मला पाहन फुलं व्हा असं नसतं होत. कमरेवर हात ठेवून कुणी कुणाचा वारस होत नसतं. त्याला काम करावं लागतं. आम्ही सगळेच मराठीत नाही. आमच्या कमरेला करतोड आहे ना का तुमच्याच कमरेला आहे. तर रशीद मामाला तुम्ही पक्षात घेतात. त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल. जिसको हमने छोड़ दिया उस घर का क्या सोचना. आज शिवसेना शिंदे गटामध्ये एक महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे. तो म्हणजे प्रकाशजी महाजन यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या समक्ष आज प्रवेश झालेला आहे. सर, आजच्या या प्रवेशाने जुन्या आठवणींना जाग आलेली आहे. हो, काय भावना आहेत नेमका आजच्या दिवशी? मला वाटतं 2010ला मी शिवसेनेचा उपनेता होतो आणि प्रचारात आलो होतो. नरेश मस्के मला स्वतः घेऊन जायला यायचे प्रचाराला. एकनाथजी शिंदे साहेब होते आणि तसं दिघे साहेबांचा सुद्धा थोडा परिचय होता. फार काही सहवास नव्हता. एक अबोल व्यक्ती आहे, काम करते, फार बोलत नाही. ते पहिल्यापासून आहे त्यांचं. चला आपल्याला कुठंतरी एक हिंदुत्वासाठी काम करायचं होतं. कुणीतरी आपली किंमत केली, आपण त्यांच्या कसोटीवर उतरू असं वाटतं. एकनाथ शिंदे असं म्हणाले की ज्यावेळी त्यांनी तुम्हाला विचारलं की काय हवं आहे, तुम्ही पक्षात येत आहे, तर सहसा विचारलंच जातं की पक्षप्रवेश होताना तुम्ही सांगितलं तुम्हाला काय नको आहे. मग नेमकी काय अपेक्षा आहेत, काय म्हणून जबाबदारी तुम्ही निभावणार आहात शिवसेना शिंदे गटात? हे पहा, मला याची जाणीव आहे की माझ्यापेक्षा सुद्धा खूप सिनियर जुने शिवसैनिक त्यांच्यापाशी आहेत आणि त्यांना मिळालं पाहिजे. मला त्यांनी पक्षात घेतलं, मी माझ्या परीनं, तुम्ही पाहिलं ज्या पक्षात आता मीडियात कोणी बोलत नाही, तुमच्यासारख्याच्या प्रेमानं आम्ही काहीतरी उभा केलं. इथून पुढे शिवसेना पक्ष म्हणून किंवा एक व्यक्तिगत एकनाथ शिंदेवर जर कुणी आरोप केले तर मग प्रकाश महाजन त्या पातळीवर उत्तर देऊ शकतो. एक असं सांगितलं म्हणजे एक असा कयास आहे की संजय राऊत जे बोलतात किंवा संजय राऊत ज्या प्रकारे टीका करतात त्याच प्रकारे टीका करणारा एक व्यक्ती आता एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेला आहे असं सांगितलं जाते. तुमचं काय मत आहे? संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर तुम्ही देऊ शकता? कुणाशी तुलना करता. आफ्टर ऑल आय एम महाजन. अशी कशी तुलना करताय? मला ते काही हे नाही आहे. पण मी जसं म्हणलं की ज्या पातळीवर ते बोलतील त्या पातळीवर सुद्धा मी बोलू शकतो. शिंदे साहेबांचा मोठेपणा असं आहे की त्यांनी मला काल रात्री सांगितलं असं काही बोलू नका. आता मी म्हणलं मी आलो ग्रामीण बीड जिल्ह्यातून, त्याच्यामुळं समोरचा कसा वार करतो याच्यावर अवलंबून तरी पण मी त्यांची सूचना पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. फक्त आता समोरच्याकडून काय होतं हे पाहू. महापालिका निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत. 15 तारखेला इलेक्शन आहे. त्याच्या आधी तुम्ही आता आलेले आहात, तर प्रचारामध्ये कशा प्रकारे सहभागी होणार? म्हणजे आता पक्षाने मला कुठे पाठवू द्या, मी प्रचार करेन. पहिली गोष्ट अशी आहे की शिंदे साहेबांनी आपला वारसा सिद्ध केला आहे. तो आपल्या कामाच्या बळावर. कमरेवर हात ठेवून कुणी कुणाचा वारस होत नसतं. त्याला काम करावं लागतं. ते शिंदे साहेबांनी केलं. हे लोकसभेला सिद्ध झालं, हे विधानसभेला सिद्ध झालं आणि हे आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीत सिद्ध झालं. मराठवाड्यात शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष. 2 दिवसापूर्वीच एक युती जाहीर झाली. त्या युतीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी आपली राजकीय युती जी आहे ती जाहीर केली. गेल्या 6 महिन्यापासून तर त्यांचे कौटुंबिक संबंध सगळ्यांसमोर येतच होते. गणपतीला येणं जाणं असतील किंवा इतर गोष्टींचा. तर या युतीबद्दल तुम्ही काय व्यक्त व्हाल? तुमची प्रतिक्रिया काय? मला सांगा, 20 वर्षाचा विरोध 10 मिनिटात संपला का? 10च मिनिटात. 20 वर्षाचा विरोध आहे तुम्हाला? काय गरज? 10 मिनिटात संपला याचा अर्थ लक्षात घ्या ना. जसं की विरोधक आरोप करतात की स्वार्थासाठी केलेली ही युती आहे, येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी केलेली ही युती आहे. तुम्हाला काय वाटतं? मला सांगा ना, जर ही युती 5 जुलैला झाली असती तर लोकांना समजलं असतं. 165 दिवस तुम्हाला थांबावं लागलं. 165 दिवसाचा तुम्ही विचार करून तुमची जागा वाटप झाली नाही. यांच्या युतीमुळं काय झालं? मराठवाड्यात सगळा मनसे
ज्या दिनकर पाटलाला गाजावाजा करून यांनी विधानसभेला आणलं, तो किती टिकला? तुम्ही कुणाला गद्दार म्हणणार आहेत? ते तुम्हीच आणला होता ना. चला, प्रकाश महाजन गद्दार आहे. गद्दारी म्हणजे काय? निष्ठेची व्याख्या काय? प्रकाश महाजनवर त्यांनी दगड मारावा ज्यांनी कधी गद्दारी केली नाही. उगाच फेसबुकवर काय बोलता तुम्ही? पण म्हणलं नाही की ही युती महानगरपालिकेच्या, आणि महानगरपालिका सुद्धा मी जे म्हणतो ते गोल्डन ट्रँगलच आहे. नाशिक, ठाणे आणि मुंबई. पुणे सुद्धा एक तोंडी लावायला, ह्याच्या पलीकडे त्यांचं कुठेही रुचीच नाही आहे. मराठवाड्यात 5 महानगरपालिका आहेत. पश्चिम महाराष्ट्रात किती आहेत पहा, विदर्भात पहा, कुठं लढत आहेत ते? मला पाहन फुलं व्हा असं नसतं होत. तशीच ग्राउंड लेवलवर काम करावं लागतं. मी जसं म्हणलं, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा म्हणजे ठीक आहे, आम्हाला मुंडे साहेबांची सवय होती रात्री 3 वाजता, पण पहिला हा नेता पाहिला रात्री 12:30 वाजता, त्याच उत्साहाने भेटतो. बाकीचे मराठीचे कैवारी झोपले असतील त्यावेळेस, कुणाला झोप येत नाही म्हणून काय औषध घेतात, कुणाला झोप यावी म्हणून करते, सगळं चालू. कसले मराठी करतात? जर मराठीत आम्ही सगळेच मराठीत नाही, आमच्या कमरेला करतोड आहे ना का तुमच्याच कमरेला आहे? कुणाला मराठीचं सांगताय? सगळेच मराठी तिथं, सगळ्यालाच मराठाची काळजी आहे. आता हा अगदी शेवटचा क्षण आहे. आत्ता जर मराठी माणूस एकत्र आला नाही तर येणारा निवडणूक असं सांगितलं. कुणासाठी एकत्र आला नाही? जो यांच्यासाठी एकत्र आला तर तो मराठी माणूस जिवंत आहे, आणि दुसऱ्यासाठी एकत्र आला तो मराठी माणूस नाही आहे काय? असं कसं होतं आहे? मी तुम्हाला काय म्हणलं, मी मराठी तेही मराठी तर कोण दुसरं आहे? मला माझ्या 92 वर्षाच्या प्राध्यापकांनी हा प्रश्न विचारला, वय सांगतो 92 वर्ष. ते म्हणले, प्रकाश महाजन माझे आजोबा महाराष्ट्रात आलते, तुम्ही आम्हाला काय बाहेर काढणार? काय उत्तर देणार मी त्याच्यावर? आम्ही सगळे मराठवाड्यातले महाराष्ट्रात आलो तर आम्ही निजाम सर्किटचे माणसं, तुमच्या दृष्टीने आम्ही परप्रांतीय झालो. असं कसं होतं आहे? इथल्या मातीशी एकरूप झालेले लोक आहेत, त्यांचा तर विचार केला पाहिजे. त्याहीपेक्षा म्हणजे मला या सगळ्या गोष्टीपासून, मी ज्यांच्याकडे हिंदुत्व म्हणून पाहत होते ते कुठे आज हिंदुत्व? मी कोणत्या धर्माचा द्वेष किंवा त्याच्यावर म्हणून कुठे हिंदुत्व आज? मला सांगा, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तर रशीद मामाला तुम्ही पक्षात घेतात? हे दोघं भाऊ मिळून त्याचा प्रचार करणार महानगरपालिकेत? जो 86च्या दंगलीमध्ये ज्याने हिंदूची घरं जाळली, शिवसेनेच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, आणि तुम्ही तरी हिंदू? तुम्ही कुंभमेळ्यावर बागला खाजवणार तरी तुम्ही हिंदू? असं कसं होतं? हिंदू म्हणून आम्ही विचार करतो, मराठीत आम्ही आहोतच नाही, मराठी म्हणून विचारच करतो. कुठे ना कुठे हिंदुत्व कमी पडल्यामुळे जनता साथ सोडते आहे. बिलकुल. तुम्हाला मी सांगतो, 4 गोष्टी कमी जास्ती मला माहीत नाही. नरेंद्र मोदी ज्या दिवशी पंतप्रधान झाले त्यावेळेस हिंदूला आपल्या आपण हिंदू आहोत हे जागा झाला. तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. आज सगळ्या देवस्थानवर पहा, लोक गर्दी करतायत, धार्मिक विधी चांगला करतायत. का करतायत? तुम्ही तामिळनाडूमध्ये ज्या न्यायाधीशानं समोर आलेल्या पुराव्या आधारे जो निर्णय दिला तो हिंदूच्या बाजूने होता, आणि तुम्ही पार्लमेंटमध्ये त्याच्यावर महाभियोग चाला म्हणून सही करता, आणि तुम्ही कोणत्या तोंडाने हिंदू म्हणता? तुम्ही मेट्रोला विरोध करता आणि स्वतः मेट्रोमधून फिरता. काय चाललंय काय? किती दिवस तुम्ही लोकांना मूर्ख बनवणार? किती दिवस भावनेवर लोक जगणार? अहो, आत्ता तर ह्यांचे तिकीट वाटप होऊ द्या, त्यांनी काय जाहीर केलं नाही. जाहीर होऊ द्या, तुम्हाला इथं उभं राहायला गर्दी मिळणार नाही, इतके लोक सोडून येतील. अजूनही म्हणजे जसं हवं तसं मनसे या पक्षाचं काम जे आहे, जे तुम्ही ट्रायंगल म्हणालात, मुंबई ठाणे, याच्या बाहेर पडलं नाही आहे. अब जिसको हमने छोड़ दिया उस घर का क्या सोचना, अब वो सोचेंगे उनका क्या. बरं, एक शेवटचा प्रश्न म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही याच्यावर उत्तर द्या. 2 बंधू एकत्र आल्यामुळे कसा फरक पडू शकतो का या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये? काही नाही, अंधारात एकटं गेल्यापेक्षा कोणीतरी सोबत आहे. बाकी ह्यांच्या नशिबी अंधार काय चुकणार नाही. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. प्रकाश महाजन आपल्याबरोबर होते. त्यांनी अगदी सूचक वक्तव्य केलेलं आहे की या 2 बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे, राजकीय युतीमुळे काहीही फरक पडणार नाही आहे. शेवटी विजय जो आहे तो महायुतीचाच होणार आहे.
कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.